हॅलो एव्हरीवन. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चुलीवरच्या मटणाची भाजी. सो त्यासाठी आपण पातेलं घ्यायचं आहे, पातेल्यात तेल टाकायचं आहे, ते गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यात आपल्याला आलं, लसूण, कांदा आणि खोबरं याची पेस्ट ॲड करायची आहे. हे भाजून घेतलेलं होतं सगळं, ते ॲड केल्यानंतर त्याला एकत्र एकजीव करायचं आहे. एकजीव केल्यानंतर आपल्याला त्याच्यात मसाले ॲड करायचे आहे. मसाले तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले ॲड करू शकतात. हे खानदेशी मसाले आहेत, घरगुती मसाले आहेत. ते ॲड केल्यानंतर त्याच्यात आपल्याला मटण ॲड करायचं आहे. मटण आधी थोडंफार शिजवून घेतलेलं आणि मग त्याच्यात ॲड केलं आहे. थोडं तेल सुटलं की आपण आपलं मटण ॲड करू शकतो. ते एकत्र करून घ्यायचं आहे. एकत्र करून घेतल्यानंतर त्याच्यात सूप जे उरलेलं होतं मटण शिजवताना ते त्याच्यात थोडं टाकून घ्यायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्ही त्याच्यात गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड केल्यानंतर त्याला एकत्र एकजीव केलं की चवीनुसार मीठ त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि तयार होते आपली भन्नाट मटणाची भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चुलीवरचा एक नवीन फ्लेवर त्याच्यात ॲड झालेला असतो आणि खूप टेस्टी लागते ती. सो तुम्ही बघू शकतात किती छान झाली आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.